हिंगोलीत उद्धव ठाकरे पक्षप्रमुख मेळावा होणार आहे आणि यासाठी जर बघायला गेलं तर महावीर भवन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी तब्बल 4000 कार्यकर्ते या ठिकाणी बसतील अशी या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि वर देखील मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आलेली आहे। बाजूचा जो हॉल आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांसाठी हा स्टेज बनवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत। भाऊ मला सांगा, आज कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली, काय सांगतो? तुम्ही पाहत असाल की इथं सभागृहामध्ये व्यवस्था केली। खरं तर रामलीला मैदानामध्ये सभा घ्यायचं ठरवलं होतं, पण आदरणीय साहेबांनी सांगितली पावसात सर्वसामान्य लोकांचे हालापेष्टा होऊ नये या अनुषंगाने एखादं बंदिस्त सभागृह असावं म्हणून या भव्य सभागृहात आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। पण मला असं वाटतं की 3-4 हजार लोकांचं सभागृह आहे, पण इथं जागा पुरणार नाही। हजारोच्या संख्येने शिवसैनिक गावखेड्यातून निघलेत। पार किनवटच्या टोकापासून आमच्या बनबर्डीच्या टोकापर्यंत प्रत्येक गावागावातून शिवसैनिक येणार आहेत। किमान 15-20 हजार लोक या ठिकाणी येतील। हिंगोली सगळी जाम होऊन जाणार आहे, कारण की ही खरी शिवसैनिकाची निष्ठा दाखवण्याची वेळ आहे आणि हिंगोली जिल्ह्यातला शिवसैनिक हमेशा बाळासाहेबांच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि आता आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहणार आहे। बंडखोर खासदारांनी बंडखोरी केली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आज हिंगोलीत येणार आहेत। काय असेल नेमकं त्यांच्या पाठीमागे? खरं तर तुम्ही बंडखोर म्हणूच नका, त्या गद्दार खासदारांना गद्दारी केली आणि त्याला धडा शिकवण्यासाठी, त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी, त्याच्या छातीत धडकी भरवण्यासाठी या ठिकाणी ही स्वाभिमानी शिवसैनिकाची मेळावा आहे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी येणार आहेत आणि आमचं दैवत, आमचा विठ्ठल आदरणीय उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी येणार आहेत। त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आदरणीय उद्धव साहेबांना आम्ही आश्वस्त करणार आहोत, पुन्हा एकदा या हिंगोली लोकसभेवर मशालीचा भगवा आम्ही फडकून दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। निश्चितच 6 खासदारांनी बंडखोरी केली आणि आता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि आता आज 4 वाजता दरम्यान उद्धव ठाकरे हिंगोलीमध्ये येणार आहेत। 6 बंडखोर खासदारांनी बंडखोरी केली आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा काढण्याचं ठरवलं आणि आज हिंगोलीमध्ये जर बघायला गेलं तर दुपारी 4 वाजताच्या नंतर त्यांची भव्य या ठिकाणी सभा होणार आहे। या महावीर भवन या ठिकाणी जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली, तब्बल 4000 खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। या बाजूला देखील दुसऱ्या हॉलमध्ये खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत आणि वर देखील तेवढीच पब्लिकसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तब्बल आता या ठिकाणी किती कार्यकर्ते या ठिकाणी येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता सध्या जर बघायला संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली, बॅनर असतील, वाहनांची व्यवस्था असेल, सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता उद्धव ठाकरे बंडखोर खासदारावर आता काय बोलणार याकडे सर्व हिंगोलीकरांचं लक्ष लागलेलं आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।